घे बघ आता दुसरं ब्लँकेट पण दिलंय मी तुला, अजून पण थंडी वाटते. तुला इथे आश्रय दिला म्हणून आयुष्यभर इथे थान मांडून बसशील का? सगळे वत्सला काहीच कळत नाही ग तुला, कसलीच पोच नाहीये. अगं म्हणून तर तुझा नवरा तुला सोडून गेला. बेबी आता बस. हो किती वाईट बोलताय, तुमच्या मनात किती विष आहे आमच्याबद्दल. जोपर्यंत ही कीड या घरात आहे ना, बेबी असंच बोलणार. बेबी आता त्यांचं बोलणं एवढं काय मनावर घ्यायचं ग बाळा. नाही तर नाही सहन होते, अति होतंय. बेबी त्या अख्ख्या जगाचा राग आपल्यावर काढतात. बाई काही त्यांना मनासारखं वागू देत नाही, मग त्यांची ती चिडचिड सगळी आपल्यावर निघते. काय कर, घर म्हटलं की असंच असतं ग. वेगवेगळ्या स्वभावाची माणसं, वेगवेगळ्या तऱ्हेची माणसं, भांड्याला भांड लागणारच. पण आपण मात्र ऐकून घेण्याखेरीज दुसरं काहीच करू शकत नाही. तरीही इतकं घालून पाडून बोलायची काहीच गरज नव्हती. छवी किती करतात या घरासाठी, आणि बेबी आत्या वाळवी म्हणाल्या यांना. या काय घर पोखरणार आहेत का? मला अजिबात नाही आवडलेलं. तसंही म्हणा, त्या टोमणे मारण्याचा एक चान्सही सोडत नाहीत. मलाही मारतातच की टोमणे. माई, आपण साधी माणसं होत ना, म्हणून या सगळ्यांचं असं फावतं. मी पण लहानपणी नातेवाईकांकडे जायचं ना, मलाही असेच टोमणे ऐकावे लागले. आम्हाला वडील नाहीत ना. माझे वडीलही मी लहान असतानाच गेले. त्यामुळे घरात वडीलधारा कोणी नसेल तर किती टोमणे ऐकावे लागतात ना, ते मी लहानपणी ऐकलेत. छवी, आज जो तुमचे बाबा असते तर गोष्टी किती वेगळ्या असत्या ना. तुम्हाला असं या घरात आश्रितासारखं नुसतं राहावं लागलं. सॉरी माई, माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ घेऊ नका, पण मी खरं तेच बोलते. छवी किती गुणी आहेत, आणि या घरात राहिल्या तर सगळ्यांसाठी फक्त कामाने राबतच राहतील, बाकी काही नाही. उलट त्या लग्न होऊन सासरी गेल्या की त्यांना हक्काची माणसं, स्वतःचं हक्काचं असं घर मिळेल. मी बरोबर बोलते ना माई? माई, आणि हे योग्य वय की नाही छवींचं, तुम्हीच सांगा. आत्ता या वयात लग्न झालं ना, तर तुम्हाला लग्नानंतर जो मान मिळतो ना, तो मान मिळेल. तुम्हाला तुमची माणसं मिळतील. छवी, आता तुम्हाला खरंच लग्नाचं मनावर घ्यावं लागलं, नाही तर माईंना असंच आयुष्यभर मुक्याचा मार सहन करावा लागेल. त्यांना कधीही काहीच बोलता येणार नाही. तुमच्या नजरेत कोणी आहे का? तुम्हाला कोणी आवडतं तर मला बिनधास्त सांगा.
मी आणि साकेत जाऊन डायरेक्ट त्या मुलाशी बोलतो. हा, आता खरंच तुम्ही तुमच्या आईचा आणि तेजसच्या सुखाचा विचार करायला हवा. तुमच्या सुखी आयुष्यासाठी तुम्ही लग्न करायला हवं. छवी, मलाही वाटतं की तू लग्नाचा विचार करावास. सॉरी, पण मी सध्या लग्नाचा विचार नाही करू शकत. का? वहिनी, माझे बाबा नाही आहेत. मी आधार आहे माझ्या कुटुंबाचा. माझ्यावर माझ्या कुटुंबाची जबाबदारी आहे. तेजाचं शिक्षण आहे, आईची जबाबदारी आहे. मला आमचं घर परत मिळवायचंय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या बाई यांचीने आम्हाला इतकं प्रेम दिलं, या घरात आसरा दिला, तिचंही मी काहीतरी देणं लागते. आज फक्त आणि फक्त बाई यांचीमुळे आम्ही या घरात आहोत. मला सगळं मान्य, पण एक ना एक दिवस प्रत्येक मुलीला लग्न करून सासरी जावंच लागतं. आणि तुमच्यासारख्या हुशार मुलींनी स्वतःला इथे कोंडून घेतलेलं मला नाही आवडत. नाही वहिनी, हा कोंडवाडा नाहीये, हे घर आहे. ते आपलं घर आहे. आणि मला बेबी आत्यांच्या बोलण्याचं वाईट वाटलं, पण ती गोष्ट जास्त वेळ माझ्या मनात नाही राहणार. त्या तशाच आहेत, त्यांचा स्वभावच आहे तो. आम्ही इतकी वर्ष ऐकत आलो त्यांचं सगळं बोलणं. तर कितीही ओरडला ना, आणि बाई आजीने फक्त एकदा प्रेमाने आमच्या डोक्यावरून हात फिरवला ना, की आम्ही सगळं विसरून जातो. खूप प्रेम दिले बाई आजीने आम्हाला, तिने वाढवलंय. आणि म्हणून मी सतत तिच्या सोबत असते, तिच्या सावलीसारखी. म्हणजे तुम्हीच सांगा, सावली कधी लांब जाऊ शकते का? छवी, तू बोलतेस ते अगदी बरोबर आहे, पण योग्य वयात योग्य गोष्टी व्हायला हव्यात ना बाळा. हो, म्हणजे तुम्ही लग्नानंतर सुद्धा बाई आजींची सेवा करूच शकता. नाही, मला सध्या लग्नाचा विचार नाही करायचाय. आपण नंतरचं नंतर बघू. अशीच आहे छवी. एकदा एक गोष्ट डोक्यात घेतली ना, तर ती पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. हट्टी आणि जिद्दी. छवी, तू जिद्दी असशील तर मी महाहट्टी आहे. बाई आजीची सावली मीच दूर करेन. इतका मिट्ट काळोख करेन ना त्या म्हातारीच्या आयुष्यात, ती सावली त्या अंधारात विरून जाईल. तिचं अस्तित्व मी राहू देणार नाही. ऐक ना कविता, मी आज ऑफिसला येत नाहीये. प्रत्येकला सांग माझ्या सगळ्या मीटिंग्स पोस्टपोन करायला. ओके, बायजीला जरा बरं वाटत नाहीये, त्यामुळे मी घरीच थांबतो. हा हा, आहे मी फोनवर अवेलेबल आहे. ओके, बाय. काय झालं अनिकेत बाई आजींना? आणि तब्येत बरी नाहीये तिची, ताप आलाय तिला. तुला कधी कळलं? मला तर काहीच माहित नाही. मी तर घरीच आहे. आय नो, कोणालाच काही नव्हतं माहिती. मला पण नसतं कळलं. ऑफिसला जाताना मी बाय म्हणायला गेलो नेहमीप्रमाणे, तर अचानक चक्कर येऊन पडली ती माझ्यासमोर. अरे बापरे, हो. काय होतंय सारखं बाई आजींना? सारख्या सारख्याच आजारी पडतात. चांगलं नाहीये. काय माहिती काय होतंय. मग आपल्या फॅमिली डॉक्टरला फोन केला, तर ते फोनच घेत नव्हते. मग हॉस्पिटलला फोन केल्यावर कळलं की ते आउट ऑफ इंडिया गेले, परवा येणार आहेत. खूप थंडी ताप भरलाय तिला. मी जरा आलोच, तिला ब्लँकेट द्यायचं एक्स्ट्रा. हो, मी प्लीज, आलो प्लीज. सोनूच. याला म्हणतात काट्याने काटा काट.
क्लिनिक सुरू आहे ना आज? घे बघ, आता दुसरं ब्लँकेट पण दिलंय मी तुला. अजून पण थंडी वाटते. काय झालं बायजी? काय होतं? बापरे बायजी, अगं अंग किती गरम आहे. ताप भरलाय. थंडी ताप आलाय तिला. अरे पण असं अचानक कसं झालं? कालपर्यंत बरी होती. बायजी, तरी नेहमी मी सांगत असते गार पाणी नको पिऊस, आईस्क्रीम नको खाऊस, तरी ऐकत नाही माझं. मी ऑफिसला जायला लागल्यापासून सगळं दुर्लक्ष झालंय तुझ्याकडे. बायजी, तू गोळ्या घेतेस ना वेळेवर? काल बरी होती, आता अचानक काय झालं हिला? इतके दिवस अंगावर काढलं असणार, मग आता सहन नाही झालं म्हणून ताप आला तिला. मी काय येत होते ऑफिसला, तरी मी तुला सांगत होते मी घरी थांबते, घरून काम करते. सगळं दुर्लक्ष झालं आता बायजीकडे. ऐक ना चवी, जे झालं ते उघडत बसून हो प्लीज. ऐक ना, तू जाऊन थंड पाणी घेऊन येतोस का? मी गार पाण्याच्या घड्या ठेवते डोक्यावरती. आणतो. माझं काही खरं नाही. ए, बायजी काय बोलतेस तू? आम्ही आलो. तू काही होणार नाहीये. तरी मी तुला सांगत असते काळजी घे. तर मी डॉक्टरांना फोन करते. माझं झालं ऑलरेडी बोलणं त्यांच्याशी. काय म्हणाले? ते टाउन मध्ये नाहीये, बाहेर गेलेत. हा, पण ती एक मेडिसिनची लिस्ट पाठवणार आहेत मला. त्यांनी जसं पाठवलं तुला फॉरवर्ड करतो. ठीक आहे, थांब पट्टी ठेवते, जरा बरं वाटेल. सॉरी शांभवी मॅडम. वा वा वा, आलात तुम्ही. केव्हाची वाट बघते मी तुमची. वेळेचं काही भान आहे की नाही तुम्हाला? हो मॅडम, कंपाऊंडर कधी क्लिनिकच्या बाहेर पडतो का हो? खरं तर डॉक्टर त्याच्या जीवावर व्हिजिटला बाहेर पडतात. अहो मी साधा कंपाऊंडर आहे हो. हो, हळू. आणि त्यात इथे यायचं म्हणजे मला सगळं अरेंज करून यावं लागलं. त्यात ही बॅग, ही कपडे. पाच आता बडबड करू नका. तपासून झाल्यानंतर काय बोलायचं लक्षात आहे ना? हो, तुम्ही जसं सांगितलं ना तसंच मी सगळं बोलणार आहे. आणि हो, डॉक्टर विनायक डोईफोडे आलेत का? हो, आता तुम्ही डॉक्टर आहात की नाही, कंपाऊंडर नाही आहात. डॉक्टर विनायक डोईफोडे. आतापासून हे तुमचं नाव आहे, कळलं? कळलं. जर काही गोंधळ घातलाच 1 रुपया मिळणार नाही हं डॉक्टर. हे बघा मॅडम, तुम्ही काहीच काळजी करू नका. पण नक्की भानगड काय? त्या म्हातारीला मी गोळ्या द्यायचे ना, ज्याने ती आजारी पडली होती. पण आता तिला तपासल्यानंतर पुन्हा जुन्याच गोळ्या द्यायच्यात तुम्हाला. तुमच्या मोबाईलवर मेसेज केली आहेत गोळ्यांची नावं, कळलं? तीच लिहून द्यायची. बरं, विषय संपला. आलं लक्षात. शांभवी, काय झालं बायजीला? तू डॉक्टरांना बोलवलंच की नाही? हे काय जस्ट आले डॉक्टर. हाय हॅलो. शांभवी, आपले फॅमिली डॉक्टर कुठे आहेत? ते का नाहीये तिथे? नाही ऍक्च्युली आपले फॅमिली डॉक्टर गावी गेले तसं कळलं, म्हणून मग मीच यांना बोलवलं. आईची ट्रीटमेंट यांनीच केली. बरं, कुठे आहेत? कोण कुठे? पेशंट कुठे विचारताय ना? पेशंट आत रूम मध्ये. इथे आमचं काय चाललंय आणि ह्याचं काय चाललंय, ह्याला 10 लाखाची पडली फक्त. लायकी नसताना गुरगुरतोय. एकदा छवीचा बंदोबस्त केला ना की याच्या तोंडावर 10 लाख मारून ह्यालाही गप्प करते. या, तुम्हाला दाखवतो मी पेशंटची रूम. काय काय कुठे निघालात तुम्ही? मी औषध आणायला चालले बायजीसाठी. डॉक्टरांनी मेसेज पाठवले औषधांसाठी, तेच घेऊन येते. अहो पण डॉक्टर आलेत. हे मीच बोलवलंय त्यांना. अगं वहिनी, पण कशाला? बायजीला आपल्याच डॉक्टरचा गुण येतो.
छवी, आपण इतके दिवस आपल्या फॅमिली डॉक्टरचीच औषधं बायज्जींना देत होतो, तरी त्या आजारी पडल्याच ना. अगं नाही नाही, म्हणून नाही, ते थोडं दुर्लक्ष झालं म्हणून ती आजारी पडली. पण डॉक्टरांनी गोळ्या लिहून दिल्यात ना, त्याच म्हणायला जाते मी. पण आता डॉक्टर आले तर एकदा तपासून घेऊ देत ना त्यांना, बायज्जींना. काय साकेत? हा छवी, मला वाटतं शांभवी बरोबर बोलतेय. आता डॉक्टर आलेच आहेत तर एकदा तपासून घेऊ दे ना. आणि तसंही आता बाई आजीला बरं वाटणं जास्त महत्वाचं आहे आपल्यासाठी. ते पण दादू असं कसं? आणि डॉक्टर तुम्हीच सांगा, फॅमिली डॉक्टर सोडून दुसऱ्या डॉक्टरकडे पेशंटला घेऊन जाणं हे करेक्ट आहे का? तुम्ही तरी सजेस्ट कराल का असं? आणि दादू, अरे आपण किती डॉक्टर बदलले बायज्जीसाठी, तेव्हा कुठे आपल्या डॉक्टरचे बायज्जीला गुण यायला लागले. मग आता त्यामध्ये बदल करून कसं चालेल ना? खरं तर छवी म्हणते ते पण बरोबरच आहे म्हणा. हा, छवी, एक बोलू का? नाही म्हणजे फक्त उदाहरण म्हणून घ्या. आमच्या लग्नाच्या आधी तुम्ही माझी व्यवस्थित चौकशी केली होतीत ना? माझ्याबद्दल खात्री केलीत आणि मगच आमच्या लग्नाला तुम्ही पण होकार दिला, बरोबर? तसंच आईच्या ट्रीटमेंटच्या आधी यांची मी व्यवस्थित चौकशी केली, सगळी माहिती काढली आणि मग खात्री करूनच यांना आत्ता इथे बोलवलं. मला पण काळजी आहे बायज्जींची. नाही, खरं तर तुझंही बरोबरच वाटतंय मला. ऐका ना, चर्चा खूप झाली, एकदा डॉक्टरांना जाऊ द्या आणि तपासू द्या बाई आजीला. शांभवी, तू डॉक्टरांना घेऊन जा, तपासू दे त्यांना. हा? ठीक आहे, या चल. डॉक्टर आलेत. डॉक्टर आले म्हणजे? कोण डॉक्टर? नो, आय मीन आपल्या फॅमिली डॉक्टरने मेडिसिनची लिस्ट दिली आहे, सो छवी तेच आणायला जाणार आहे. म्हणजे ऑलमोस्ट गेली असेल, निघाली असेल आता. हे कोण? यांना कोणी बोलवलं? यांना मीच बोलवलंय. हे माझ्या ओळखीचेच डॉक्टर आहेत. अच्छा, अतिशय हुशार डॉक्टर. आईची ट्रीटमेंट यांनीच केली. ओके. ऍक्च्युली बाई आजींना आधीच्या डोसांनी बरं वाटत नाहीये ना, म्हटलं एकदा सेकंड ओपिनियन घेऊन बघावं आपण. कदाचित गोळ्या बदलला तर इफेक्ट होईल, म्हणून सेकंड ओपिनियन घ्यायला मी बोलवलं यांना. आपल्याला बाई आजी आता बरं होणं जास्त महत्वाचं आहे. फेअर इनफ. एवढाच विचार केला. मी एक काम करतो, मग छवीला सांगतो मेडिसिनची गरज नाहीये म्हणून, आणि तिला पण बोलवून घेऊन येतो. नाही कसं आहे, तुम्हाला ट्रीट करताना जरा बरं होईल, कारण बायोजीची हिस्ट्री सगळी तिला नीट माहिती आहे. मी आलो ना तिला घेऊन. नाही, त्याची काही गरज नाहीये. कसं आहे ना, आम्ही एकदा पेशंटला बघितलं ना की आम्हाला कळतं. दादू, यांना फक्त तपासून कसं कळेल? नवीन डॉक्टरांना बायज्जीची हिस्ट्री माहित नाहीये. ऐक ना, आपण थांबूया ना आपल्या डॉक्टर येईपर्यंत. त्यांनी दिलेत ना आणि मला औषधं लिहून, मी ते पटकन घेऊन येते ना, बायज्जीला बरं वाटेल. आपण का उगाच नवीन डॉक्टरांवर आधी विश्वास ठेवायचा? छवी शांत हो जरा. ते पण डॉक्टरच आहेत ना शेवटी, तपासू दे त्यांना पण. शांत हो, काही होणार नाही, टेन्शन घेऊ नकोस तू. हे बघ छवी, एका डॉक्टरांवर आपण जास्त दिवस अवलंबून नाही राहू शकत ना. आता बघ, आपले फॅमिली डॉक्टर आहेत का इथे? नाही येते, बाहेर गावी गेलेत. मग आता जर बायाजीला त्रास होत असेल तर कोणीतरी डॉक्टर असायला हवा ना दुसरा. ते आलेत, आता तपासतायत, दॅट्स इट. छवी, तू काळजी नको करूस. हे बघ, प्रत्येक वेळेस आपल्या शाळेमध्ये मुलांचे शिक्षक बदलत असतात. म्हणजे मुलं जसे जसे वरच्या वर्गात जातात तसे त्यांचे शिक्षकही बदलतात, बरोबर की नाही? गरजेच्या वेळी बदल हा महत्वाचा असतो. तू पण एक शिक्षक आहेस ना, तुला काय वेगळं सांगू मी आता? गरजेला बदल करावाच लागतो छवी, आडून चालत नाही. आणि छवी, बाई आजीवर उपचार करायची पद्धत जर का बदलली आणि तिला जर का त्याने बरं वाटलं, आराम मिळाला, तर चांगलंच आहे ना. प्रॉब्लेम काय? त्यामुळे मी काय म्हणतोय, एकदा त्या डॉक्टरांना तपासू दे ना तिला, बघूया त्यांचा गुण येतोय की नाही ते.
मी माझ्याकडच्या काही गोळ्या आणल्यात त्या देतो तुम्हाला, आणि काही गोळ्या बाहेरच्या लिहून देतो. त्या फक्त आणा आणि त्यांना द्या. हा ओके ओके. मी हे काही बाहेरच्या औषधी लिहून दिलीत. ओके. ती मागवून घ्या लगेच. आणि तसंच काय वाटलं तर फोन करा. या येतो मी. थँक्यू थँक्यू. एक सेकंड डॉक्टर साहेब. नाव काय आहे तुमचं? प्रशांत. डॉक्टर प्रशांत. प्रशांत, तुमच्या प्रिस्क्रिप्शन हेडरवर वरती डॉक्टर विनायक दहीफोडे असं लिहिलंय आणि तुम्ही खाली सिग्नेचर प्रशांत नावाने केली आहे. हा पकडला गेला तर वाट लागणार. नक्की कोण आहात तुम्ही?